हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. मी ज्योती आणि माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत. आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. आणि भरपूर अशा भाज्या आणलेल्या आहे आणि सर्व निवडायच्या बाकी होत्या. तर मग त्या पिशवीमध्ये ना तशाच ठेवलेल्या होत्या. तर म्हटलं आता स्वयंपाक तर करायचा होता, सकाळी टिफिन झालेला होता. पण बटाट्याची भाजी आणि चपाती तर मला कढी पण बनवायची होती, कारण ताकाचं पॅकेट आणून ठेवलेलं होतं. तर म्हटलं आता त्याची कढी करू. तर त्यामुळं मग म्हटलं पहिले भाज्या निवडून पहिले डब्यांमध्ये ठेवून देऊ, म्हणजे सर्व पसारा आवरला जाईल आरव स्कूलमधनं येण्याच्या पहिले. तर मस्त असं छान सर्व भाज्या अशा हिरव्यागार आहे, कारण भाजीपाला आणला ना तर तो भरून ठेवायचा म्हणजे ते मोठं एक काम असतं. कारण बाकीच्या भाज्या डब्यांमध्ये वगैरे ठेवल्या जातात, पण हिरव्या पालेभाज्या सर्व निवडून ठेवाव्या लागतात, कारण फ्रीजमध्ये ठेवायला मोठ्या जुड्यांना जागा नसते. तर त्यामुळं मग मी आता सर्व भाज्या इथं निवडून वगैरे घेतलेल्या होत्या. आणि ज्या गवार, फ्लावर वगैरे टमॅटो होते ते त्या जे कंटेनर होते ना भाज्यांचे ठेवण्याचे, तर त्याच्यामध्ये सर्व भाज्या मी व्यवस्थित अशा ठेवल्या. आणि त्यानंतर म्हटलं आता आरवलाही घेण्याची वेळ होईल, त्यापूर्वी ना पण इथं कढी आणि भजी बनवून घेऊ, कारण भात लावणार होते आणि सकाळची केलेली थोडीशी बटाट्याची भाजी होती. तर मग मी आता इथं ताकाचं एक पॅकेट फोडलं. 10 लिटरचं ताकाचं जे पॅकेट होतं ना ते फोडलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकलं आहे 2-3 चमचे, आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते. कारण बेसन पीठ टाकलं तर मग कढी जरा अशी घट्ट आणि छान होते. तर त्यामुळं मी तिथं 2-3 चमचे ताकामध्ये पीठ टाकून घेतलं, बेसन पीठ, आणि पुन्हा व्यवस्थित असे एकसारखं घालून घेते, नाहीतर मग गोळे तयार होतील. तर मग आणि त्यानंतर मग मला भजे पण काढायचे होते, तर त्याच्यासाठी मी पीठ काढून घेतलेलं होतं. तर म्हटलं पहिले आता कढी करून घेते. तर कढी करण्यासाठी इथं मी लसूण बारीक असा कापून घेते, आणि थोडीशी कोथिंबीर आणि 2-3 मिरच्या, जसं मला आवडीनुसार तिखट जशी बनवायची त्यानुसार. आणि कढी बनवताना थोडीशी आंबट गोड बनवली तर छान लागते. तर मग इथं मी तेल टाकते. तर 1-2 चमचे तेल टाकून घेतलेले, कारण खूप जास्तही तेल नाही टाकले. आणि त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर मी इथं थोडेसे मोहरी आणि जिरे टाकून घेते, आणि ते तडतडल्यानंतर आहे ना त्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे, म्हणजे लसूण पण व्यवस्थित असा तेलात तळला जाईल. आणि कढी बनवली ना त्यामध्ये आपले बेसनचे जे भजे असतात ना ते टाकले ना तर खूप मस्त लागते. तर मग त्यानंतर मग लसूण तळल्या गेल्यानंतर आहे ना मी इथं थोडंसं मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. 3 मिरच्या बारीक कापून घेतल्या होत्या, आणि थोडासा हिंग टाकणार आहे. आणि त्यामध्ये हळद न टाकता डायरेक्ट अशी पांढरी कढी बनवायची मला. आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आहे, आणि इथं जे आपण ताकामध्ये बेसन पीठ मिक्स करून ठेवलं होतं ना तेही मी इथं टाकून घेतलं. आणि मस्त अशी उकळी आल्यानंतर आहे ना मग मी ही कढई साईडला ठेवल, आणि तिथं दुसरे भजे काढणार आहे. आणि त्यानंतर इथं अंदाजानुसार मीठ टाकते. तर आवडीनुसार आपण हळदही टाकू शकतो, पण मला अशी पांढरी कढी आवडते म्हणून मग मी हळद टाकत नाही. आणि जे फिक्की भजी बनवायचे, म्हणजे खूप तिखट अशी नाही बनवणार आहे, म्हणून त्यासाठी मग इथं थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली, ओवा टाकला, आणि मीठ टाकते, आणि थोडीशी मिरची टाकते अगदी चवीपुरती, म्हणजे खूप तिखट पण नाही आणि खूप फिक्की पण नाही, अशा पद्धतीने. आणि त्यानंतर असं व्यवस्थित पीठ आहे ना भिजवून घेतलं आहे. आणि जेव्हा भजे करणार आहे ना त्यावेळेला त्यात थोडंसं अगदी चिमूटभर सोडा टाकायचा आहे. तर इथं मी थोडा अगदी चिमटीत बसेल एवढाच सोडा टाकून घेते. आणि सोडा टाकला ना तर पुन्हा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं, म्हणजे सर्व पिठाला आहे ना सोडा व्यवस्थित लागेल. आणि त्यानंतर इथं मी लोखंडाची कढई ठेवलेली आहे, आणि कढई गरम झाल्यानंतर त्यात थोडंसं आहे ना तेल टाकून घेते. खूप जास्त नाही टाकणार आहे, कारण भजे थोडेसेच बनवायचे मला. तर मग मी तसं तेल टाकून घेते. तर तेल ना व्यवस्थित असं गरम झालेलं होतं. तर मग मी आता इथं भजे काढून घेते, आणि थोडंसं सोडा टाकला तर भजे असे नरम आणि छान होतात, कारण कढीमध्ये आपल्याला असे नरमवालेच भजे कढीबरोबर खायला छान लागतात. म्हणून मग मी आता ते तळून घेते.
आणि यानंतर माझे सर्व भजे इथं तळून झालेले होते. तर मग मी आता कारण भरपूर असे भांडे पण निघालेले होते कारण सकाळचे टिफिनचे वगैरे, आणि त्यानंतर आता भजे वगैरे बनवलेले होते त्याचे आणि कढी वगैरे हे सर्व मिक्स केलं ते. तर सगळे भरपूर असे भांडे निघालेले होते. तर म्हटलं आता भजे तळून झाल्यानंतर आहे ना सगळे भांडे घासून घेते कारण भूमीला मला जेवायला द्यायचं होतं. तर मग त्यामुळं मी पहिलं आता किचनवरचं स्वयंपाकाचं आवरून घेतलं आणि त्यानंतर आता मग भांडे घासते कारण मला आवरालाही स्कूलमध्ये घ्यायला जायचं आहे. तर त्यापूर्वी म्हटलं मग कारण त्याला स्कूलमध्ये घ्यायला गेलं तर तिथेही भरपूर वेळ जातो. तर त्यामुळं म्हटलं पहिले स्वयंपाक करून घेऊ आणि मग भूमीला पण जेवायचं होतं. तर असा छोटासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते. आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर चला व्हिडिओचं इथंच एंड करते.